नमस्कार. आज आपण एका खूपच सुंदर जातक कथेबद्दल जाणून घेणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला शिकवते की कधीकधी ज्या गोष्टी अगदी साध्या दिसतात त्यांचंच मूल्य सर्वात जास्त असतं. ही गोष्ट आहे दयाळूपणाची, कर्माच्या चक्राची आणि अशा नात्यांची जी जन्मोजन्मी टिकून राहतात. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की कोणत्याही गोष्टीची किंवा व्यक्तीची खरी किंमत आपण कशी ठरवतो. ती फक्त बाहेरून कशी दिसते यावर अवलंबून असते की तिच्या आतल्या गुणांवर. हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. ही गोष्ट सुरू होते एका गरीब वृद्ध स्त्रीच्या एका अगदी साध्या पण तितक्याच प्रामाणिक दानाने. आणि तिच्या याच एका कृतीमुळे एक असं रहस्य उलगडतं जे ऐकून सगळेच जण चकित होतात. जरा विचार करार, स्वतःकडे जे काही थोडंसं आहे ते सुद्धा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून दुसऱ्याला देणं. या स्त्रीची ही कृती दिसायला जरी खूप छोटी असली तरी तिच्या मागची भावना खूप मोठी आणि प्रामाणिक होती. आणि तिच्या या साध्या दानाचा परिणाम काय झाला असेल? खरं सांगायचं तर अविश्वसनीय. जेव्हा राजा आणि शहरातील इतर श्रीमंत लोकांना हे कळलं तेव्हा त्यांनी एकाच दिवसात तिला इतक्या भेटवस्तू पाठवल्या की त्यांची किंमत होती तब्बल 1,00,000 नाणी. आता हे सगळं पाहून इतर भिक्खू आश्चर्यचकित झाले. आणि तेव्हाच बुद्ध एक असं वाक्य बोलतात ज्यामुळे एक नवीनच कोडं तयार होतं. ते म्हणतात, सारीपुत्ताने या वृद्ध स्त्रीला आश्रय देण्याची ही पहिली वेळ नाही. ह्या एका वाक्याने कथेला गूढ वळण मिळतं. मग बुद्धांना नेमकं काय म्हणायचं होतं? सारीपुत्ताने आधी कधी या स्त्रीला मदत केली होती? हे रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला वर्तमानातून थेट भूतकाळात जावं लागेल एका दुसऱ्या कथेत. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. जातक कथा म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात समजून घेऊया. या अशा बोधप्रद कथा आहेत ज्या बुद्धांच्या पूर्वजन्मांबद्दल सांगतात. आणि हो, प्रत्येक कथेतून आपल्याला एक खूप महत्त्वाचा संदेश मिळतो. चला तर मग आता आपण भूतकाळातल्या त्या कथेत प्रवेश करत आहोत. ही कथा आहे एका विशेष शिंगराची, ज्याचं खरं मोठेपण कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. आणि एका हुशार घोडे विक्रेत्याची, म्हणजेच बोधिसत्वाची, ज्याची पारखी नजर काहीतरी वेगळंच ओळखू शकत होती. तर झालं असं की ते विलक्षण शिंगरू एका दुसऱ्या दयाळू पण गरीब वृद्ध स्त्रीकडे वाढायला आलं. परिस्थिती खूपच गरिबीची होती, पण तिने त्याला आपल्या मुलासारखं प्रेम दिलं, खूप माया लावली. आणि मग कथेत एक महत्त्वाचं वळण येतं. बोधिसत्वाची म्हणजेच त्या ज्ञानी घोडे विक्रेत्याची पारखी नजर त्या शिंगरावर पडते आणि एका क्षणात त्याला त्याचं खरं लपलेलं मूल्य दिसतं जे आजपर्यंत कोणालाच दिसलं नव्हतं. बोधिसत्व त्या वृद्ध स्त्रीला वचन देतो की तो त्या शिंगराला खूप उत्तम आयुष्य देईल. म्हणजे बघा, सध्याच्या साध्या जेवणाऐवजी त्याला राजेशाही थाट मिळेल. आणि हे सगळं तो त्या शिंगराच्या भल्यासाठीच करू इच्छित होता. तो निरोपाचा क्षण खूप भावनिक आहे. एका बाजूला त्या स्त्रीचं आणि शिंगराचं ते अतूट नातं आहे आणि दुसऱ्या बाजूला बोधिसत्वाची उदारता. तो फक्त शिंगरालाच नेत नाही तर त्या स्त्रीच्या भविष्याचीही सोय करतो. पण कथा इथेच संपत नाही. आता वेळ होती खऱ्या परीक्षेची. बोधिसत्वाला हे सिद्ध करायचं होतं की या शिंगराची योग्यता ही केवळ बाह्य स्वरूपाची नाही, तर ती त्याच्या रक्तातच आहे, उपजत आहे. ही एक परीक्षा होती. बोधिसत्व मुद्दाम त्या शिंगराला अगदी सामान्य अन्न देतो. त्याला हे पाहायचं होतं की या शिंगराला स्वतःच्या खऱ्या योग्यतेची जाणीव आहे की नाही. आणि त्या शिंगराचं उत्तर खरंच थक्क करणार होतं. ते मोठ्या आत्मविश्वासाने सांगतं, मी घोड्यांमध्ये श्रेष्ठ आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, म्हणून मी हे सामान्य अन्न स्वीकारणार नाही. या एका वाक्याने ते त्या परीक्षेत उत्तीर्ण होतं. यानंतर राजासमोर जे घडतं ते तर एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं आहे. ते शिंगरू पाण्यावरून असं धावतं की त्याचे खूरही ओले होत नाहीत आणि कमळाच्या नाजूक पानांवरूनही ते सहज पसार होतं. राजा हे सगळं पाहून अगदी अचंबित होतो. आणि या अद्भुत प्रदर्शनाचा परिणाम, त्या शिंगराच्या मूल्याला राजमान्यता मिळाली. राजा इतका प्रभावित झाला की त्याने बोधिसत्वाला आपलं अर्धे राज्य दिलं आणि त्या शिंगाराला राजेशाही घोडा म्हणून घोषित केलं. आणि याच भूतकाळातील कथेसोबत आपण पुन्हा वर्तमानात येतो, बुद्धांनी निर्माण केलेल्या त्या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी. आणि आता त्या मोठ्या रहस्याचा उलगडा होतो. बुद्ध स्पष्ट करतात की भूतकाळातील ती पात्र दुसरी तिसरी कोणी नसून ते जातिवंत शिंगरू म्हणजे आजचे स्थवीर सारीपुत्त. ज्या वृद्ध स्त्रीने त्याला वाढवलं तीच आज दान देणारी स्त्री आहे. आणि तो पारखी घोडे विक्रेता बोधिसत्व स्वतः बुद्ध होते. तर मग या दोन कथा, एकाच नात्याच्या दोन बाजू आपल्याला नेमकं काय शिकवतात
यातून मिळणारा संदेश खरंच खूप खोल आणि महत्वाचा आहे. ते ह्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट म्हणजे खरी योग्यता ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेली दयाळूपणाची कृती कधीच वाया जात नाही. तिचे पडसाद कोणत्या ना कोणत्या जन्मात नक्कीच उमटतात. या कथेचं सौंदर्य या 2 चित्रांमध्ये आहे. एका जन्मात तिने प्रेमाने शिंगाराला घास भरवला, तर दुसऱ्या जन्मात तिने तितक्याच श्रद्धेने भिक्खूला अन्नदान केलं. पात्र बदलली, पण ती निस्वार्थ सेवेची भावना तशीच राहिली. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आपल्या आजूबाजूच्या जगात, माणसात किंवा परिस्थितीत असं कोणतं लपलेलं अनमोल मूल्य असेल ज्याकडे आपलं नकळतपणे दुर्लक्ष होत आहे?